मुंबईतल्या 3 जागांवरून मवियामध्ये तिढा कायम. 11 ते 12 जागा लढण्यासाठी शरद पवार गट ठाम. ईशान्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील लढण्यासाठी इच्छुक. महाविकास आघाडीने जागा वाटपाचं सूत्र जाहीर करावं. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. तर मवियात आम्ही निमंत्रित घटक पक्ष नाही, आंबेडकरांचं वक्तव्य. येत्या 2 ते 4 दिवसात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. तर खूप वर्षानंतर भंडारा आणि गडचिरोली लोकसभेवर पंजा पाहायला मिळणार, पटोलेंचं सूचक वक्तव्य. काँग्रेस पक्षाकडून राज्यातील 252 विधानसभा मतदारसंघांसाठी निरीक्षकांची नियुक्ती. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेने आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून निरीक्षकांची नियुक्ती. राज्यसभा निवडणुकीवेळी एक मोठा नेता भाजपमध्ये येणार असा संभ्रम. मात्र भाजपला विरोधीतले अनेक नेते का हवेत? भाजपची ताकद नाहीये का? आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल. भाजप आता काँग्रेसच्याच पावलावर चालली आहे. ज्यांच्यासोबत भाजपने 40 वर्ष संघर्ष केला त्यांनाच आता मांडीवर बसवलं. महादेव जानकरांची भाजपवर टीका. तर दुसऱ्या पक्षातून आलेल्या सदस्यांना उमेदवारी दिली जाणार असल्यानं ओरिजिनल भाजप नाराज, जानकरांचं वक्तव्य. लोकसभेची उमेदवारी मला मिळाल्यास अनेकांना आनंद होईल. छत्रपती शाहू महाराजांचं लोकसभेसंदर्भात सूचक वक्तव्य. मला अजून तरी ऑफर नाही, मात्र येण्याची शक्यता, शाहू महाराजांची प्रतिक्रिया. भाजपच्या शिवसेनेच्या जागांवर डोळा. रामटेक आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा. रामटेकमधील उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढणारा असेल. भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळेंचा दावा. नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे, मात्र जागा वाटपात नाशिकची जागा भाजपला मिळावी. नाशिक भाजपची पक्ष नेतृत्वाकडे आग्रही मागणी. नारायण राणे घाबरलेत म्हणून लोकसभा लढण्यास इच्छुक नाहीत. लोकसभेत नारायण राणे उभे राहिले तरी काही फरक पडत नाही, विजय आमचाच होणार, राजन साळवींचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम. तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर उद्या चिन्हाचं लॉन्चिंग होणार. लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार. आम्ही शून्यातून पुन्हा काम करू. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तुतारी वाजवून मशाल पेटवून सरकारला हाकलायचंय. तुतारी चिन्हावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळणं हा सकारात्मक संकेत. तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसाच्या हृदयात आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. मशाली घ्या, तुतारी वाजवा. मात्र आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावं लागेल. शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर खासदार सुजय विखेंचा टोला. युतीसाठी शरद पवारांनी अजित पवारांना तयार केलं, पण ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेतली. शरद पवार मागे हटले म्हणून अजित पवार आज आमच्या सोबत. आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आणि आम्ही मनाने दूर झालोय. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबत जाणं अशक्य आहे, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीला पवार उपस्थित. पवारांकडून जिल्ह्यातल्या विकास कामांचा आणि निधी खर्चाचा आढावा. विरोधी पक्षांनी बोलण्याची पातळी सोडली तर आपण सोडू नये. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला. तर लोकसभेला आपल्या सोबत असणाऱ्या पक्षांचं काम करा, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. नितेश राणे वेडा आमदार. राणे वारंवार पोलिसांसंदर्भात वादग्रस्त विधानं करत असल्यानं प्रकाश आंबेडकरांची टीका. तर जनतेने नितेश राणेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, आंबेडकरांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंच्या झंझावात दौरा नाही. त्यांच्या सभेला 1500 लोक येतात. त्यांना झंझावात दौरा कसं म्हणायचं? उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून आमदार संजय शिरसाट यांची ठाकरेंवर टीका. खासदार सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यातले मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. सुजय विखे आणि राधाकृष्ण विखेंनी अमित शहांच्या भेटीदरम्यान नेमकी कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत चर्चा केली का? राम शिंदेंचा सवाल. भाजपमध्ये नेहमीच महिलांना संधी देण्यात येते. सगळ्यात जास्त महिला आमदार भाजपमध्ये. येणाऱ्या निवडणुकांमध्ये 33% महिला विधानसभेत आणि लोकसभेत दिसतील. चित्रा वाघ यांनी व्यक्त केला विश्वास. शिक्षकांनी निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना 5 दिवसांपेक्षा अधिक काळ जुंपू नये, मनसेची मागणी. निवडणूक अधिकाऱ्यांकडून मनसेच्या मागण्यांची दखल. शिक्षकांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना काम देण्याबाबत पडताळणी करण्याचे आदेश. राज्यातल्या सर्व शिक्षकांना निवडणूक आणि अन्य शाळाबाह्य कामांमधून वगळण्यात यावं. आमदार सत्यजित तांबेंची राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे मागणी. झिशान सिद्दीकींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा. मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव यांची झिशान सिद्दीकींवर टीका. तर राहुल गांधींची यात्रा मुंबईत येईल तेव्हा सिद्दीकी राष्ट्रवादीत प्रवेश करणार, यादव यांचं वक्तव्य. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार. राजकारणातील प्रमुख नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन. वाशिमच्या कारंजा मतदारसंघातल्या भाजप आमदार राजेंद्र पाटणींचं निधन. उद्या सकाळी 9 वाजता होणार अंत्यसंस्कार.
मनोज जरांगेंच्या आंदोलनात बदल, मुलांच्या परीक्षेमुळे गावागावात रास्ता रोकोच्या वेळेत बदल, 24 फेब्रुवारीच्या रास्ता रोकोनंतर 25 फेब्रुवारीपासून धरणं आंदोलन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात केली याचिका, सोमवारपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे कोर्टाचे आदेश। तर उद्यापासून होणारी आंदोलनं शांततापूर्वकच असतील, जरांगेंच्या वकिलाची हायकोर्टात हमी। जरांगे म्हणतात आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीने दिली। जरांगेंचं वक्तव्य म्हणजे तुम्ही नव्हेचा प्रकार, शांततापूर्ण आंदोलनात रास्ता रोको येत नाही, वकील सदावर्तेंचा जरांगे यांच्यावर निशाणा। उद्यापासून मराठा बांधवांचं ठिकठिकाणी रास्ता रोको, मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिले त्यामुळे इतरांना त्रास होईल असं आंदोलन करू नका, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। मनोज जरांगेंनी सरकारशी भांडावं, कुणावर टीका करू नये, जरांगेंनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक, मात्र जनतेला वेठीस धरू नका, मंत्री शंभूराज देसाईंचा जरांगेंना सल्ला। तर आंदोलन रास्ता रोको यामुळे तरुणांचं नुकसान होतं, देसाईंची प्रतिक्रिया। मराठा समाजाला आर्थिक मागास आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट। तर सगळे सोयरेवर लवकरच तोडगा काढू, त्यामुळे जरांगेंनी आंदोलन करू नये, चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। डॉक्टर संप मागे घेतील, मंत्री हसन मुश्रीफ यांना विश्वास। तर रुग्णांचे हाल होणार नाहीत याची काळजी संघटनेने घ्यावी, मुश्रीफांचं वक्तव्य। मुंबईत बुलेट ट्रेनच्या कामाला वेग, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या कामाची पाहणी, रेल्वे मंत्री वैष्णव यांच्या हस्ते साइड ब्लास्ट। बुलेट ट्रेनचं काम अतिशय चांगल्या गतीने सुरू, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलीमोरा ऑगस्ट 2026 मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत दोघांमध्ये चर्चा। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला तत्कालीन ठाकरे सरकारमुळे विलंब, ठाकरे सरकारने कामाला परवानगी न दिल्यानं 2.5 वर्ष वाया गेली, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप। अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेचा पुणे विद्यापीठावर मोर्चा, विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक। 4000 कोटींचा ड्रग्ज हा पोलिसांचा आकडा, खरा आकडा अजून बाहेर आला नाहीये, पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावर अमित ठाकरेंची टीका। पुणे विद्यापीठात अजून धड जेवण मिळत नाही, अमित ठाकरेंचा आरोप, जेवणात सापडलेल्या झुरळाचा दाखवला फोटो, तर वॉशरूम आणि हॉस्टेलच्या दुरवस्थेचेही दाखवले फोटो। पुण्यामध्ये काँग्रेसचं घंटानाद आंदोलन, मेट्रो आणि पुणे एअरपोर्टचं नवीन टर्मिनल उद्घाटन लवकर करा, काँग्रेसची मागणी। एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाला जाग, जयगड किल्ल्याच्या दुरवस्थेची जिल्हा प्रशासनाकडून दखल, जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाहणी आणि अभ्यासाची मागणी। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून जयगड किल्ल्याची पाहणी, येत्या अधिवेशनात याबाबत मुद्दा उपस्थित करणार, साळवी यांचं वक्तव्य। गोखले पुलाची एक मार्गिका मार्च अखेरपर्यंत खुली होणार, सपाटीकरणासह तांत्रिक कामं सुरू। ठाण्यामध्ये शरद पवार गटाकडून तुतारी चिन्ह मिळाल्यावर जल्लोष, शिवरायांच्या पुतळ्यासमोर तुतारी वाजवत केला आनंद व्यक्त। पालघरच्या डहाणूमध्ये पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या गेटवर फटाक्यांची आतषबाजी, 12वीची परीक्षा सुरू असताना फटाके फोडल्यामुळे पालकांचा आक्षेप। पुणे ड्रग्ज रॅकेट प्रकरणी जप्त केलेल्या ड्रग्जचा गोव्यात पुरवठा, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज गोव्यात पाठवण्यात आल्याची माहिती, पुण्यातनं ड्रग्ज दिल्ली वाया पंजाब आणि हरियाणात पाठवल्याचा संशय। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणी संदीप उर्फ सनी धुनिया मास्टरमाइंड असल्याचं तपासात समोर, धुनिया लंडनमध्ये वास्तव्याला, ड्रग्ज आरोपींची धुनियासोबत ओळख झाल्यावर ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात, संदीप धुनिया विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाच्या परिसरात दुचाकीवरनं आलेल्यांकडून 2 जणांना लाकडी दांड्याने मारहाण, घाटी रुग्णालयातल्या सुरक्षा रक्षकांसमोर मारहाण केल्याची माहिती। नागपुरातल्या लक्ष्मी भवन चौकात भरधाव कार आणि स्कूल व्हॅनची धडक, अपघातात चालक जखमी, अपघाताच्या वेळेस स्कूल व्हॅन रिकामी असल्यानं मोठा अनर्थ टळला। नाशिक महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी आजपासून जळगावात क्रीडा स्पर्धा, स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेतला खो खो खेळण्याचा आनंद। पुढच्या काही दिवसात लोकसभेसाठी भाजप 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती, पहिल्या यादीत 2014 आणि 19 मध्ये पराभव झालेल्या जागांचा समावेश असण्याची शक्यता। वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत रविदास यांच्या पुतळ्याचं अनावरण, यावेळी पंतप्रधान मोदींनी संत रविदास यांच्या जन्मस्थळी दिली भेट। पंतप्रधान मोदी जगभरातले सर्वात लोकप्रिय नेते, मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणातनं बाब समोर, मोदी पहिल्या क्रमांकावर, मेक्सिकोचे आंद्रेज मॅन्युअल लोपेज ओब्राडोर दुसऱ्या आणि स्वित्झर्लंडचे एलेन बर्सेट तिसऱ्या क्रमांकावर। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आंध्र प्रदेश, बिहार आणि आसामचा दौरा करणार, 27 ते 29 फेब्रुवारी दरम्यान राजनाथ सिंग यांचा दौरा असणार। एबीपी माझा, उघडा डोळे
बघा नीट.